हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्स मधला रेशियो अँड प्रपोर्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 7.2 या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन वॉन्ट्स टू गिफ्ट कंपास बॉक्सेस ऑफ 67 needy students of a school, one each. The cost of pack of 10 compass boxes is rupees 850. How much will the organization spend on purchasing compass boxes? म्हणजे एकूण स्टुडंट्स आहेत 67 आणि 10 कंपास बॉक्सेसची जी प्राइस आहे ती दिलेली आहे 850. मग याच्यावरून आपण एका कंपास बॉक्सची प्राइस काढूया. मग अशा 67 कंपास बॉक्सेसची प्राइस आपल्याला काढता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल विल फाइंड द कॉस्ट ऑफ वन कंपास बॉक्स. आता ती कशी काढायची? जर 10 कंपास त्याची किंमत जर 850 असेल तर एका कंपास बॉक्सची किंमत काढायला 850 ला 10 न भागायचं. जिथं 0 ला 0 निघून जाईल. सो द कॉस्ट ऑफ वन कंपास बॉक्स इज 85 रुपीज. आता असे 67 स्टुडंट्स आहेत, त्या सगळ्यांना कंपास बॉक्स द्यायचा आहे. मग याच्यावर खर्च किती झाला हे आपल्याला विचारले. सो द टोटल कॉस्ट ऑफ 67 such compass box. So to find that we have to multiply 67 by 85. कारण एका कंपास बॉक्सची किंमत 85 आहे आणि असे 67 कंपास बॉक्सेस द्यायचे आहेत. त्यामुळे या दोन्हींचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. इथं बाजूला गुणाकार आपण करून घेऊया. 67 ला 85 न गुणू, 7 + 35, 7 3 राहतील, 5 30 आणि 3 33. इथं 0 घ्यायचा. 8 7 56, 7 5, 8 48 आणि 5 53. तर या दोन्हीची करायची बेरीज. 5 6 आणि 3 9, 3 आणि 3 6 आणि 5 आहे तसेच. सो रुपीज 5695. So this is the total cost of 67 compass boxes. Next question. A goods train covers a distance of 240 kilometers at a constant speed of 4 hours. Then how much distance will that goods train cover in 7 hours? म्हणजे इथं सुद्धा प्रश्न आपल्याला असा दिलाय की जी मालगाडी आहे ट्रेन, ती 4 तासात 240 इतकं अंतर जाते, तर ती 7 तासात किती अंतर जाईल असा प्रश्न आहे. मग जर ती ट्रेन 4 तासात 240 किलोमीटर जात असेल तर एका तासात किती जाईल हे आपल्याला काढता येईल. त्याच्यासाठी या 240 ला 4 न भागायचं. सो वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ ट्रेन इन 1 hour. एका तासात किती अंतर कव्हर करेल हे कसं काढायचं? तर 240 ला 4 न भागायचं, कारण 4 तासात ती 240 किलोमीटर इतकं अंतर जाते. मग इथे 4 न 240 ला भाग घालूया. 4 1 4, 4 7 24 आणि वर एक 0. त्यामुळे 60 किलोमीटर इतकं अंतर ती ट्रेन एका तासामध्ये जाईल. आता प्रश्न असा आहे की मग 7 तासात किती जाईल तेही आपण काढू शकतो. सो द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ ट्रेन इन 7 hours. हे काढायला एका तासात जर 60 किलोमीटर इतकं अंतर पार करत असेल ती ट्रेन, तर 7 तासात किती हे काढायला 60 ला 7 न गुणायचं. 7 गुणिले 6 42 वर एक 0. So this is the answer. So that train will cover the distance of 420 kilometers in 7 hours.